अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाते। राज्यातही उत्साहाचं वातावरण आहे। नाशिकमधील गोदातीरी देखील दीपोत्सव साजरा करण्यात आला। याची एक झलक पाहूया। मी सध्या गोदावरी नदीच्या किनारी आहे। गोदावरी नदीला आणि या पंचवटी परिसराला रामायणात खूप मोठं महत्त्व आहे, कारण की याच ठिकाणी स्वतः श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता आले होते। त्यामुळे रामायणात या संपूर्ण गोदा किनारी देखील खूप मोठं महत्त्व आहे। आणि आज ज्यावेळी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे, अयोध्येच्या ज्या ठिकाणी श्रीरामाचा जन्म आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मंदिर उभारले गेले। त्याच वेळी या गोदा किनारी देखील भव्य दिव्य अशी रोषणाई करण्यात आली आहे। आपण पाहताय जसं की माझ्या आसपास जवळपास 1000 पेक्षा जास्त पणत्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या पणत्यांच्या माध्यमातून जय श्रीराम लिहिण्यात आलेला आहे, ओम लिहिण्यात आलेला आहे, स्वस्तिक काढण्यात आलेला आहे। अशा प्रकारे हा जो गोदा किनारी आहे या गोदा किनारी एक सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। एकीकडे अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे, तर दुसरीकडे रामायणामध्ये महत्त्व असलेल्या याच गोदावरी किनारी आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने येऊन इथे आरती केली, काळारामाचं दर्शन घेतलं आणि त्यामुळे देखील या परिसरामध्ये शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। शिवसेनेचं देखील बाबरी मशिदीच्या या संपूर्ण पाडकामात किंवा तिकडच्या अयोध्येच्या आंदोलनामध्ये खूप मोठं स्थान होतं असं शिवसेनेकडून सांगितलं जातं। त्यामुळेच आज या गोदा किनारी येऊन उद्धव ठाकरे आणि सहपरिवार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि सगळे शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार यांनी येऊन आरती केली आणि त्याच गोदा किनारी एक सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळते, कारण अयोध्येमध्ये पुन्हा एकदा राम जन्मभूमीवर मंदिर उभं राहिलंय आणि त्या ठिकाणी आज पंतप्रधानांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।